धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा बहिणीचा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राने पाहिलाय। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यापासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे हे भाऊ बहीण आता एकाच युतीमध्ये दिसतायत आणि आता ते एका स्टेजवर सुद्धा दिसणार आहेत। पाहूया विशेष रिपोर्ट। मुंडे बंधू भगिनींमधलं हे ऐक्य पुन्हा एकदा दिसणार आहे, कारण भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्याला यंदा प्रथमच धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी चलो भगवान भक्तिगड असा नारा दिलाय। या मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। चलो भगवान भक्तिगड, आपला दसरा आपली परंपरा। ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचं सोनं लुटायला यावर्षी प्रथमच मीही येतोय। भगवान भक्तिगडावर सावरगाव घाट इथं या विजयादशमीला संत भगवान बाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या, अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी केली। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही वर्षांपासून सावरगाव घाट या ठिकाणी दसरा मेळावा घेतात। या मेळाव्यासाठी राज्यभरातून पंकजा मुंडेंचे समर्थक आणि कार्यकर्ते आणि भगवान बाबांचे भक्त येत असतात। मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना जवळ आणलंय। लोकसभेसाठी महायुतीकडून पंकजा मुंडेंना बीडमधून तिकीट मिळाल्यानंतर भाऊ धनंजय मुंडेंनी सारी सूत्र हाती घेत निकरानं प्रचार केला। लोकसभेत पंकजा यांचा पराभव झाला, मात्र यावेळी मुंडे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र दिसून आले। मुंडे बंधू भगिनींमधली वाद ते दिलजमाई ही उभ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे। 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर पंकजा मुंडेंनी परळीचं नेतृत्व केलं। परळीतून पंकजा मुंडेंना पुढे करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात गेले। 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडे पराभूत झाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत करत धनंजय मुंडेंनी बाजी मारली। बदलत्या परिस्थितीमुळे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वितुष्टही संपलंय। लोकसभेला भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली, मात्र त्यांचा पराभव झाला। भाजपकडून पंकजा मुंडेंचं विधान परिषदेवर पुनर्वसन झालंय। यंदा धनंजय मुंडेंसमोर मुंडे घराण्यासह कमळ चिन्हावरील उमेदवार नसेल। येत असताना काही गोष्टींची काळजी घ्या। 1, सकाळी वेळेवर थोडं लवकर निघा। 2, आपण आपलं वाहन दुचाकी असेल किंवा 4 चाकी असेल कमी स्पीडनी चालवा, फार जोरात चालवू नका। कुठलीही हुल्लडबाजी करायला आपण कधीही कुठलंही प्रोत्साहन देत नाही। 2019च्या विधानसभेत भाऊ धनंजय मुंडे विरोधात पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर यंदा लोकसभेत पुन्हा पंकजा मुंडेंच्या पदरी पराभव आला। पंकजा मुंडेंच्या पराभवात जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मुंडे भाऊ बहीण राज्यातल्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात कोणती भूमिका मेळाव्यातून मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। तर या दोघांच्या राजकारणाचं भविष्य नेमकं काय असू शकतं याविषयी आपण आता अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक दिगंबर दराडेजी आहेत। दिगंबरजी, स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये। आपण असं म्हणू शकतो का की आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय वैर हे कायमस्वरूपी संपलेलं आहे, ऑफिशियली संपलेलं आहे? सध्याच्या परिस्थितीवरून तर आपल्याला असं पाहायला मिळते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि वैर कमी झाल्याचं पाहायला मिळते। कारण अनेक वर्ष त्या मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत आणि पहिल्यांदाच त्या ठिकाणी ते उपस्थित राहतात। त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यातलं वैर संपलेलं आहे आणि कुठंतरी राजकीयदृष्ट्या ॲडजस्टमेंट झाल्याचं पाहायला मिळते। आता गेल्या कित्येक वर्षापासून संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी होती की पंकजा मुंडे यांना भाजपनी संधी द्यावी आणि ती संधी दिलेली आहे। पंकजा मुंडे या मेळाव्याला येताना आमदार म्हणून उपस्थित राहत आहेत। त्यामुळं निश्चितपणे आणि त्या ठिकाणचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत, त्यामुळं दोघांचे जबाबदाऱ्या, दोघांची सध्याची पोझिशन ही वेगवेगळी आहे। त्यामुळं निश्चितपणे त्यांच्यातलं वैर संपल्याचं पाहायला मिळते। खरं दिगंबरजी, आता सगळ्यात जो कळीचा मुद्दा आहे तो आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा। या दोघांच्या एकत्र येण्यामुळे विधानसभेला नेमका कसा फायदा होऊ शकतो, कशी गणितं बदलू शकतात? निश्चितपणे एकत्र आल्यानंतर त्याचे फायदे दोन्ही पक्षांना होतील, कारण की पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असल्यामुळे ओबीसीचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या करतात। ओबीसी समाजाला जर सुस्कारायचं असेल तर मुंडेंशिवाय महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तरी आपल्याला पर्याय सापडलेला नाही आहे आणि अनेक वेळा तो पर्याय
शोधण्याचा देखील प्रयत्न केला गेला, परंतु मुंडे फॅमिलीचं आणि ओबीसी समाजाचं एक वेगळं नातं आहे. आणि त्याच धर्तीवरती आता धनंजय मुंडे देखील पंकजा मुंडे यांच्या सोबतीला आल्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे महायुतीला आपण जो प्रश्न विचारला त्यानुसार की निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि महायुतीचा मतांचा जो टक्का आहे ओबीसीचा वाढण्यासाठी निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा विश्वास वाटतो. खरं आहे. कसा फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद दिगंबरजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.